कारण इराणवरील हवाई हल्ले थांबवण्यास सांगणं कठीण आहे। ट्रम्प यांनी युद्धासंदर्भात हे एक मोठं विधान केलंय। इराण आणि इस्रायल युद्धातून अमेरिकेचा काढता पाय आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण अमेरिकेचा काढता पाय सध्या तरी आपल्याला बघायला मिळतोय। एकीकडे आपण पाहिलं होतं अमेरिका हे युद्ध थांबायला हवं यासाठी प्रयत्न करत होती, मात्र आता इराण आणि इस्रायल यांच्यामधलं युद्ध थांबवणं कठीण आहे असं थेट ट्रम्प म्हणतायत। तर इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष पेटलाय। इराणने इस्रायलची राजधानी तेल अविववरती मिसाईल हल्ले केले। यावेळी शहरात अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्यात आलेले आहेत। तर इस्रायलने देखील इराणच्या इस्फहान या शहरामध्ये स्फोट घडवून आणले। या हल्ल्यामध्ये इराणचा UAV कमांडर ठार झाला। इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या लष्करी संघर्षात अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तानचं महत्त्व वाढताना दिसतंय। या संघर्षात उतरण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची हवाई हद्द ही वापरण्याची मुभा आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असलेले असीम मुनीर यांनी अलीकडेच अमेरिकेचा दौरा केलाय आणि त्या भेटीदरम्यान त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर व्हाईट हाऊसमध्ये दीर्घकाळ चर्चा केली आहे। त्यामुळे आता पाकिस्तानची हवाई हद्द अमेरिकेसाठी खुली केली आहे का असा सवालही उपस्थित होतोय। इस्रायल आणि इराण युद्धामध्ये आता अमेरिकेने इराणला इशारा दिलाय। त्यात आता रशियानं अमेरिकेला युद्धात उतरू नये असा इशारा दिला। मात्र रशिया इराणच्या मदतीसाठी आता मैदानामध्ये का उतरली आहे आणि मध्य पूर्वेतला तणाव वाढल्यास नेमके त्याचे परिणाम काय होतील बघूयात या खास रिपोर्टमध्ये। इस्रायल इराण युद्धात रशियाची एंट्री। रशिया चीनचा अमेरिकेला इशारा। इराणसाठी उत्तर कोरियाही पुढे सरसावला। इराण इस्रायल युद्ध आता एका निर्णायक वळणावर पोहोचलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात सहभागी व्हायचं की नाही हे ठरवण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी निश्चित केलाय। याआधी ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला होता पाहूयात। इराणचा सर्वोच्च नेता कुठे लपलाय हे अमेरिकेला चांगलंच ठाऊक आहे। त्याला सहजपणे लक्ष्य केलं जाऊ शकतं, मात्र अमेरिका असं करणार नाही। मात्र इराणनं इस्रायली नागरिकांवर आणि अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्याची चूक कदापि करू नये। ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर रशियानंही इस्रायल इराण युद्धात उडी घेतली आहे। रशियन परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलंय। तसंच अमेरिकेच्या भूमिकेमुळेच मध्य पूर्वेत तणाव वाढत असल्याची टीकाही केली आहे। त्यात रशियानं इराणला S-300 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि इतर लष्करी तंत्रज्ञानही पुरवलंय। त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची इस्रायल इराण युद्धात काय भूमिका आहे पाहूयात। अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यास अणुयुद्ध निश्चित आहे। अमेरिकेनं इस्रायल इराण युद्धापासून दूर राहावं। इस्रायल इराणनं वाटाघाटीबाबत चर्चा करावी। इस्रायल इराण युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास रशिया तयार आहे। इस्रायल सोबतच्या संघर्षामुळे इराणमध्ये सत्तांतर होण्याची रशियाला चिंता आहे। कारण इराणमधील सत्तांतर पश्चिम आशियात रशियाला कमकुवत करू शकतं। त्यामुळे इराण कमकुवत झाल्यास अमेरिका आणि इस्रायलचं वर्चस्व वाढेल। यामुळेच अमेरिकेच्या लष्करी कारवायांविरोधात रशियानं युद्धात एंट्री घेण्याचा इशारा दिलाय। रशियाचे हात ऑलरेडी युक्रेन युद्धामध्ये अटकलेले आहेत। त्यामुळे जर अमेरिका या युद्धामध्ये स्वतः उतरली तर रशियाने सांगितलेलं आहे की जर तुम्ही उतरले या युद्धात फिजिकली तर आम्हाला तुमच्यावर हल्ला करावा लागेल। तर तो हल्ला जो आहे किंवा इराण जेव्हा अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील बेसेसवर हल्ला करेल, त्यांचे 9 बेसेसमध्ये जवळपास 45,000 सैनिक आणि सामान आहे, त्याच्यावर जर इराणने हल्ला केला तर आम्ही इराणच्या मदतीला जाऊ असं त्यांचं मत आहे। त्याच्यामुळे रशियाचा याच्यामध्ये हा फायदा आहे की अमेरिकेला युक्रेन युद्धामध्ये सुद्धा येण्यापासून थांबवणं, त्याच्याकरता रशिया अमेरिकेवर दबाव टाकतो आहे।
अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता चीननं आधीच इराणला आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवली आहे. चीन आणि उत्तर कोरियानंही इस्रायल इराणमध्ये युद्धबंदीची गरज अधोरेखित केली आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय दबाव पाहता अमेरिकेला इराण विरोधात युद्धात उतरणं कठीण जाणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढे एक महत्त्वाची बातमी. भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी इराणने अपवाद करून आपली हवाई हद्द खुली केली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमध्ये विविध ठिकाणी अडकलेले 1000 विद्यार्थी या आठवडाअखेर भारतात परतणार आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांनी आपापल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हवाई, जमीन, समुद्री या तीनही मार्गांचा वापर केला आहे. त्यामुळे इराणचा भारतीयांना आता दिलासा हा बघायला मिळतोय. सुटकेसाठी हवाई हद्द खुली करण्यात आलेली आहे. हे सर्व भारतीय नागरिक पुन्हा एकदा आपल्या मायदेशी परतलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आपण पाहतो. अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाविरोधात मुंबई महापालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. बंगल्याचं नूतनीकरण करताना CRZ नियमांचं उल्लंघन केल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या पथकाकडून बंगल्याची पाहणी झाली. दरम्यान बंगल्याचं नूतनीकरण नियमांना धरून करण्यात आल्याचं स्पष्टीकरण शाहरुख खानच्या टीमने दिलं. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. अमित शहांनी मराठी एकजुटीचा अपमान केला असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. शहा महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी येतात, त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असंही ते म्हणाले. शिंदेंनी खऱ्या शिवसेनेचा परिचय करून दिला असं वक्तव्य अमित शहांनी मुंबई दौऱ्यात केलं. यावरून राऊतांनी शहांना लक्ष्य केलं. महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी. अमित शहाकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही. महाराष्ट्रात अमित शहा मुंबईमध्ये येतात, महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात ती महाराष्ट्राच्या अस्मितेवरची खपली काढण्यासाठी येतात. महाराष्ट्राच्या जखमेवर, महाराष्ट्राच्या मराठी माणसाची जी त्यांनी एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर अमित शहा इथे मीठ चोळण्यासाठी येतात. अमित शहानी काल पुन्हा एकदा अशा प्रकारचं वक्तव्य करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. आणि यानंतरची बातमी आहे निवडणूक आयोगाच्या एका मोठ्या निर्णयाची. निवडणुका संपल्यानंतर 45 दिवसांमध्ये सर्व CCTV, वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलाय. या फुटेजचा वापर करून चुकीची माहिती पसरवली जाते अशी देखील या दरम्यान शंका आयोगानं व्यक्त केल्या. त्यामुळे फुटेजचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान निवडणूक निकालाला कुणी न्यायालयामध्ये आव्हान दिलं तर हे फुटेज नष्ट देखील करता येणार नाही. रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे. आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी, पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यास करावा. तर रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीतले वाद काही केल्या मिटतच नाहीये. शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी थेट मंत्री आदिती तटकरे यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालंय. शिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आदिती तटकरेंनी पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या. या प्रकरणाची चौकशी होऊन तटकरे कुटुंबावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी महेंद्र थोरवेंनी केली. हा सातबारा, मूल सातबारा हा सरकारी आकारी पडचा होता. त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या नावावर ऑर्डर करून ट्रान्सफर केला आणि त्याच्यानंतर ती जमीन
60,000ला सुनील तटकरेंच्या मुलाने आपल्या नावावर खरेदी खताने मारून घेण्यात आलेले आहे की सुनील तटकरे आणि त्यांच्या मुलांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल होऊन आदिती तटकरे ह्या त्या मंत्री आहेत यांनी सुद्धा त्यांच्या पदाचा त्या ठिकाणी दुरुपयोग केल्यामुळे या संपूर्ण कुटुंबाने यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आपल्या मंत्रिपदाचा. शेतकरी कर्जमाफीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही. नियम आणि निकषानुसार कर्जमाफीचा निर्णय होईल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत, त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे. या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल. पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी. पुण्यात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं. तर उजनी धरणातून नदीपात्रामध्ये 21,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. दरम्यान पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात आज सायंकाळपर्यंत 25,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. पुढे आणखी एक मोठी बातमी आपण बघूयात. नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणाची पाण्याची पातळी जी आहे ती कमालीची वाढली आहे. त्यानंतर धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. सध्या गंगापूर धरणातून 2,320 क्युसेक वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जाते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात. नाशिक शहरात आज पाणीबाणी आणि आज दिवसभर नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद असेल. उद्या रविवारी सकाळी देखील कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा हे आवाहन पालिका करते. मुंबई मेट्रो 7A या प्रकल्पांतर्गत के पूर्व वॉर्डमध्ये खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे 22 जून ते 28 जून या कालावधीमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. पाण्याचा आवश्यक असा साठा करून ठेवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील 7 पंचायत समित्यांना नवीन शासकीय वाहनांचं वितरण करण्यात आलं. पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या वाहनांना लोकार्पण समारंभ त्यांचा पार पडलाय. माहूर, हदगाव, कंधार, देगलूर, बिलोली, उमरी आणि नायगाव या 7 पंचायत समित्यांना ही वाहनं देण्यात आलेली आहेत. HSRP नंबर प्लेट नसल्यास 15 ऑगस्ट नंतर दंडात्मक कारवाई होणार आहे. सध्या 23 लाख वाहनांवरती HSRP बसवण्यात आलेली आहे. 40 लाख वाहनधारकांनी ती ऑर्डर केलेली आहे. त्यामुळे सध्या 1,35 लाखांपेक्षा अधिक वाहनांवरती HSRP बसवणं शिल्लक आहे. राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे यांना 10,000ची लाच स्वीकारताना पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे खास ड्रोन दृश्य टिपण्यात आले. पालखीने आज परळीमधून अंबाजोगाईकडे प्रस्थान केलं. यंदा पाऊस झाल्यानं या घाटात जणू निसर्गानं हिरवी चादर पांघरली आहे असाच आभास होतोय. तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेसाठी जुलै महिन्याचं ऑनलाईन बुकिंग आजपासून सुरू होत आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावरती हे बुकिंग करता येईल. नोंदणी 21 जून रोजी सकाळी 10 वाजेपासून 26 जून रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करता येणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असेल. तर देहूमधून प्रस्थान झाल्यानंतर पालखी 2 दिवस पुण्यात मुक्काम करेल. पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये असतो. मोठ्या संख्येने पुणेकर संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी या दरम्यान गर्दी करत असतात. मराठी अभिनय विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येते. अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक तुषार गाडीगावकर यांचं निधन झालंय. तुषारने आत्महत्या केल्याची माहिती सध्या समोर येते. तुषार यांच्या निधनाच्या बातमीनं कलाकार आणि चाहत्यांना धक्का बसलाय.
इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिलं विमान दिल्लीला पोहोचलं. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवलं. भारतीय नागरिकांना पायदेशी परत आणण्यासाठी ही मोहीम आहे आणि या बचाव कार्यासाठी इराणच्या महान एअरच्या चार्टर्ड विमानांचा वापर केला जातोय. हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, भारत सरकार जिंदाबाद. इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष पेटला. इराणने इस्रायलची राजधानी तेल अविववरती मिसाईल हल्ले केले. यावेळी शहरात अनेक ठिकाणी मोठे स्फोट घडवून आणण्यात आले. इस्रायलने इराणच्या इरफान शहरामध्ये स्फोट केला. या हल्ल्यामध्ये इराणचा UAV कमांडर ठार झाला. भारत ग्लोबल साऊथचा आवाज आहे. भारतासारख्या देशांनी जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यायला हवा. भारतानं इस्रायलवरती दबाव आणायला हवा असं भारतातील इराणचे उपराजदूत मोहम्मद जावेद होसेनी यांनी म्हटलं. तर भारतानं इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करायला हवा असं देखील त्यांचं म्हणणं आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही आहे. दहशतवादाला जशास तसं उत्तर देऊ असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये त्यांनी लष्करी जवानांना संबोधित केलं. यावेळी सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांना भारतीय लष्करानं उद्ध्वस्त करून एक मजबूत संदेश दिला असं देखील त्यांनी म्हटलं. राज्यभरात पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे. मात्र आज ठाण्यात आणि कोकण या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट आहे. तर मराठवाडा विदर्भातही पावसाची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते आहे आणि या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. खडकवासला धरण साखळीमध्ये एका दिवसामध्ये 1.5 TMC पाणीसाठा वाढला. खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये एकूण 9.67 TMC म्हणजे 33.19% पाणीसाठा आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या 4ही धरण परिसरामध्ये समाधानकारक पाऊस पडतोय. त्यामुळे सध्या पाणीसाठा चांगला वाढलाय. मावळमधील वडीवडे धरण 100% भरलं असल्याचं बघायला मिळत आहे. धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी पात्रामध्ये 246 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. धरण परिसरात पाऊस वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त केला जाणार आहे. नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पुण्यात ताम्हिणीमध्ये 24 तासात अतिमुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे. मुसळधार पावसाने दरडी पडणं, रस्ता खचणं यासह पुलावरून पाणी वाहू लागल्यानं मार्ग बंद झाले. धबधब्यांनी रौद्ररूप धारण केलंय. मनी एकच ध्यास आणि आता केवळ विठूचीच आस असं म्हणत हे सर्व वारकरी जे आहे ते पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहे. या संदर्भातल्या वारी संदर्भातल्या बातम्या पुढे जाणून घेणार आहोत. आळंदी संस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांची वारकरी, पोलीस आणि माध्यमांसोबत अरेरावी दिसलेली आहे. तर पुणे मुक्कामाच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये या अरेरावीचा प्रकार समोर आला. देवाचे रखवालदार स्वतःला देवाचे मालक समजायला लागले की ज्ञानेश्वरी कुणाला उमगली असा प्रश्न सध्या विचारला जातो. अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू. अनेक वेळा स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, पण त्या घडू नयेत. त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका. पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू. संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीने आज परळीमधून अंबाजोगाईकडे प्रस्थान केलं. दरम्यान ही पालखी अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या घाटातून मार्गक्रमण करते आहे. यंदा पाऊस झाल्यानं या घाटामध्ये निसर्ग फुललेला आहे आणि याच घाटातून हातात भगव्या पताका घेतलेले वारकरी हरिनामाचा गजर करताना दिसत आहे, मार्गक्रमण करत आहे. त्या दरम्यानचे नयनरम्य दृश्य आम्ही ड्रोनच्या माध्यमातून टिपले. हेच दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. कीर्तनाचा गजर होत संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत,
वारी संदर्भातली बित्तम बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच, मात्र तुर्तास पुढे एक महत्त्वाची बातमी सविस्तर बघूयात. विद्यार्थ्यांसाठी आता केंद्र सरकारने मोफत स्कूटी योजना आणली आहे. बरं, विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी सरकारकडून स्कूटी दिली जाणार आहे असा दावा केला जातोय. पण खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का, याची आम्ही पडताळणी केली आणि आमच्या पडताळणीमध्ये नेमकं काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी. कॉलेजमध्ये जाण्यासाठी स्कूटी मिळणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? विद्यार्थ्यांना आता सरकार स्कूटी देणार आहे, तेही मोफत असा मेसेज व्हायरल होतोय. कारण आता कॉलेज सुरू झाली आहेत आणि त्यामुळे खरंच विद्यार्थ्यांना सरकार मोफत स्कूटी देणार आहे का? कारण स्कूटी चालवण्यासाठी लायसन्स लागतं आणि लायसन्ससाठी 18 वर्ष पूर्ण असायला हवीत. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांना स्कूटी मिळणार आहे? सरकारची अशी कोणती योजना आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. पंतप्रधान फ्री स्कूटी योजनेच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी फ्री स्कूटी देणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतील. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. विद्यार्थ्यांना स्कूटी मिळणार असेल तर ती कशी मिळणार, त्यासाठी अर्ज कुठे करायचा हे सांगणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं सरकारकडून माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. विद्यार्थ्यांसाठी केंद्राची स्कूटी वाटपाची योजना नाही. सरकार विद्यार्थ्यांना स्कूटी देणार हा दावा खोटा आहे. मेसेज पाहून त्यावर लगेचच विश्वास ठेवू नका. योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. हा मेसेज विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय. अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जात आहेत. त्यामुळे लिंकवर क्लिक करू नका. लोकांची फसवणूक करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातात. आमच्या पडताळणीत विद्यार्थ्यांना सरकार मोफत स्कूटी देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.